अवैध धंद्यांविरोधात महिलांचा एल्गार, श्रीरामपूरमध्ये उपोषण आंदोलनाला सुरुवात. श्रीरामपूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था उरली आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित करत महिलांनी आता थेट रस्त्यावर उतरून अवैध धंद्यांविरोधात जोरदार आंदोलन छेडले आहे. श्रीरामपूरमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बिंगो, मटका, जुगार आणि अवैध दारू विक्री सर्रास सुरू असल्याचा आरोप करत महिलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षा रमादेवी धिवर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी उपोषण आंदोलनाला सुरुवात केली आहे. आम्ही गेली 2 वर्षे प्रशासनाकडे तक्रारी करत आहोत, पण कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. फक्त आश्वासनं दिली जात आहेत. आंदोलक महिलांनी गंभीर आरोप करत सांगितले की स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे अवैध धंदे सुरू आहेत. त्यामुळे या व्यवसायांना कोणाचे अभय आहे, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जर तातडीने अवैध धंदे बंद झाले नाहीत तर आम्ही संपूर्ण शहरात तीव्र आंदोलन उभारू. अवैध व्यवसायांमुळे शहरात गुन्हेगारी वाढली असून महिला आणि तरुणींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मद्यपी आणि जुगाऱ्यांच्या वाढत्या वावरामुळे सामान्य नागरिकांनाही रस्त्यावर चालणे कठीण झाले आहे. श्रीरामपूरमध्ये महिलांनी सुरू केलेल्या या उपोषणामुळे प्रशासनावर मोठा दबाव निर्माण झाला आहे. आता प्रशासन यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अवैध धंद्यांविरोधात महिलांचा हा एल्गार प्रशासनाला जाग करणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल. राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर. आजचं आंदोलन आहे आपलं. या श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सर्रास चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून तर श्रीरामपुराच्या 4ही कोपऱ्यामध्ये सर्रास अवैध धंदे चालू आहे. अवैध धंद्यामध्ये अवैध दारू आहे, सट्टा, मटका, जुगार, संपूर्ण अवैध धंदे चालू आहे. बिंगो, सोरट, ऑनलाईन मटका, ऑनलाईन सट्टा, बिंगो, केमिकल युक्त इंजेक्शन, काय काय चालू आहे. श्रीरामपूर पूर्ण गुन्हेगारीमध्ये श्रीरामपूर अडकलेलं आहे आणि एवढी गुन्हेगारी या ठिकाणी वाढलेली आहे. त्याला कारण फक्त अवैध धंदे. या अवैध धंद्यांमुळे मुलं गुन्हेगार बनलेत, महिलांचे संसार उद्ध्वस्त झालेत. त्याच्यामुळं हे जे आहे या श्रीरामपूरमध्ये इथे स्थानिक आमचे आमदार आहेत, यांनी पण डोळे झाकपणा केलाय का? कुणी आवाज उठवत नाही. पोलीस प्रशासन काय करतंय? पोलीस प्रशासनाला आम्ही 2 वर्षापासून साहेब विचारणा करतोय की श्रीरामपूर शहरामध्ये संपूर्ण सर्रास उघड्यावर चालू असलेले हे अवैध धंदे कधी बंद होणार आहे का? याला तुम्हाला कोणी खतपाणी घालतंय का? कुणाच्या वरद असताना हे अवैध धंदे चालू आहे का? पोलीस प्रशासन काय करतंय? कुणाच्या सांगण्यावरून इथं सर्रासपणे अवैध धंदे चालू आहे. त्याच्यामुळे आम्ही महिला आज रस्त्यावर उतरलो आहे आणि उग्र स्वरूपाचं आम्ही असं आंदोलन करणार आहोत. कारण संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या तालुक्याचा विषय आहे. व्यसनाधीन झालेले मुलं, रोजची होणारी गुन्हेगारी, हाणामारी, महिला आणि मुली सुरक्षित नाही. श्रीरामपूर शांतता सुव्यवस्था श्रीरामपुरात सुरक्षित नाही. त्याच्यामुळे आम्ही महिला रस्त्यावर उतरलोय आणि सर्व महिला आज जर लाक्षणिक उपोषणाचा जर पोलीस प्रशासनाने आमचा विचार जर नाही केला तर उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी छेडणार आहोत आणि आमरण उपोषणाला आम्ही बसणार आहोत आणि श्रीरामपूरची गुन्हेगारी आणि अवैध धंदे संपूर्ण बंद केल्याशिवाय राहणार नाही, असं आमचं पोलीस प्रशासनाला या ठिकाणी इशारा आहे.